राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम हरि जय राम कृष्ण
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कृपा देवीवर सुखाचे आगर बापर कृपा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवर सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भाविकाची आवडी
सर का
मंडळीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया मंडळीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः जो न कडे वेद शास्त्रागे माय तो गोकुळी चोरो निलो निखाय ऐसी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण तया घाली तसे यशोदा भोजन ऐसी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा विठ्ठल कडे वेद शास्त्रा गे माय तो गोकुळी चोरो निलो निखाय ऐसी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतना करता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या पवित्र मातीत साधू आणि संतांची जी परंपरा संप्रदायाच्या तत्वानं अनुषंगानं सांगितली जाते या संत परंपरेमध्ये आळंदीला जर आपण गेलात तर ज्ञानोबरायांना माऊली म्हणून संबोधलं जातं सासवडला गेलात तर सोपान देवांना काका म्हणतात त्र्यंबक राजाला गेलात तर निवृत्तीनाथांना दादा म्हटलं जातं देहूला गेलात तर तुकोबरायांना जगद्गुरु म्हणतात पण पैठणला जर आलात तर नाथबाबांना शांतीचे ब्रह्म म्हटले जाते शांती ब्रह्म सांगणं आणि शांती ब्रह्म ऐकणं फार सोपं आहे पण शांतीचा ब्रह्म होणं इतकं सोपं नाही आहे जातीचा मुसलमान 108 वेळा अंगावर थुंकला तरी महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला आपण हिंदू एकमेकाच्या अंगावर थुंकून पाहिलं तर नाही हो महाराज इतकं सोपं नाहीये बोलता वाटे सोपं 108 वेळा अंगावरती थुंकला 108 वेळा एकाच दिवसात स्नान केलं 109व्यांदा तो थुंकायला लागला तर तोंडातून रक्त पडलं महाराजांनी स्मित असं केलं त्याला खाली बोलवलं सांगितलं वारंवार कात आणि चुना खाल्ल्यामुळे तुझ्या मुखातलं कातड गेलंय वाड्यात ये मध देतो मुखात लावायला येवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊन शांतीचा ब्रह्म कधी त्यांना रागच आला नाही असं म्हटलं जातं मग काही जण असं एक प्रमाण शोधून आणतात की काय माय गेली होती भूतापाशी कुणाचं प्रमाण आहे मग काही जणांचं मत असं आहे की जर त्यांना राग येत नव्हता तर हे प्रमाण असं का म्हटलं हे रागाचे शब्द आहेत की प्रेमाचे उन्हाच्या प्रहरी एखादं लेकरू उन्हात खेळताय आई शेतातून घरी आली आईनं तापलेल्या जमिनीवरती खेळलेल्या लेकराला बघितलं आणि आई शेतातून आल्यामुळे मुळात माई उन्हातून आलेली आहे
पण तिचं काळीज त्या लेकराला बघून द्रवित झालं आणि बोलताना ती असं म्हटली, सावलीत मर. म्हणजे मर म्हणजे मरून जाच म्हणायचं आहे का? मर या शब्दामध्ये प्रेम दडलेलं आहे, मातृत्व दडलेलं आहे, त्याचा हिताचा भाव दडलेला आहे. त्या पद्धतीने नाथबाबांनी ही मांडणी केली. त्या नाथरायांनी जी काही शब्द स्वरूपाची संपदा तुम्हा आम्हाला दिली, पैठण निवासी त्या नाथबाबांच्या श्रीमुखातलं कवित्व आहे. सर्वांना ज्ञात आहे, पैठण नावाचं एक गाव गोदामयाच्या तीरावरती आहे. पैठण हे जे गाव आहे त्याच्या जिल्ह्यात येतं. त्या जिल्ह्याचं नाव काय? नाही, मला तुमच्याकडनं ऐकायचं म्हणून बोलायचं. संभाजीनगर की छत्रपती संभाजीनगर? आपण थोडे दिवस त्रास होईल पण सवय लावून घ्या. मी रोज सांगतोय की अन्याय अत्याचाराचा करून ज्याने मारले, शंभूराजांना करून कहर, त्या पाप्याच्या नावानं बसवलं होतं एवढं मोठं शहर. आता तरी आपल्या हृदयातली जागृत होऊ द्या जिगर आणि हृदयाला हात लावून सांगा, औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगर. त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण नावाचं गाव, आणि त्या पैठणामध्ये भानुदासाचे कोडी महाविष्णूचा अवतार, भगवान नारायणाचा अवतार त्या नगरीमध्ये प्रगट झाले. श्री संत नाथराया की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, ब्रह्मांडाचा मालक ज्यांच्या घरी 36 वर्ष पाणी भरायला होते. स्वकरे चंदन घासीतून गंगेचे पाणी कावडीने भरतो. ज्यांच्या घरी परमात्मा 36 वर्ष पाणी भरतायत, चंदन उघडून देत आहेत, ते नाथराया सांगतात की देव ओळखणं इतकं सोपं नाही. मग एकदा आनंदी दोनदा पंढरी केले, त्याचा विचार काय? ऐका ना, देव ओळखणं, देव जाणणं इतकं सोपं नाही. निष्ठा किती असावी, प्रेम किती असावा, श्रद्धा किती असावी. उदाहरण आहेत आपल्या संप्रदायानं आपल्याला दिलेली. एखाद्या कीर्तनकाराला आपल्या करंज गावातून आपण फोन केला की माऊली सप्ताह आमच्या गावाला एक सेवा हवी होती. नकार दिला त्यांनी, माफ करा यंदा नाही देऊ शकत, पुढच्या वर्षी देऊ. पुढच्या वर्षी फोन केला, सलग 6 वर्ष त्या कीर्तनकार बाबांना फोन केला, नकारच दिला त्यांनी. 7व्या वर्षी गावकरी एकत्र आले, मीटिंग झाली, कोणत्या कीर्तनकारांना सेवा द्यायच्या. एक जण म्हटलं त्या महाराजांना लावा. मागची 6 वर्ष आपण त्यांना कीर्तन मागतो, देत नाहीत ते. पण बाकीची 15 जण म्हटले त्यांना फोन लावू नका, ते महाराज सेवा देत नाहीत. किती वर्षात कंटाळा आलाय आपल्याला? फक्त 6 वर्षात. आपल्या भारतामध्ये एक बाई अशी झाली, ती रोज देवाची वाट बघायची. लहान होत्या, तरुण झाल्या, प्रौढ झाल्या, म्हाताऱ्या झाल्या, उभं आयुष्य वाट बघितली. आज नाही आले ना उद्या येतील, उद्या नाही आले ना परवा येतील, पुढच्या आठवड्यात येतील, पुढच्या महिन्यात येतील, पुढच्या वर्षी येतील. श्रद्धा किती असावी. शरीर थकलं, डोळ्याला दिसेना असं झालं तरी वाट बघितली. सर्वांना माहिती आहे कोण आहे ती माऊली. नाही शबरी का शबरी माता, नुसती शबरी म्हणजे आपली मावस बहीण होई बा. जगाचा मालक ज्यांच्या मुखातली उष्टी बोरं खातोय, किती प्रेम असेल त्या माऊलीचं जगाच्या मालकावरती. ऐका महिमा आवडीची, बोरे काय भिल्लेनीची. थोर प्रेमाचा भुकेला ना हातची दुष्काळ, त्याला श्रद्धा म्हटलंय. त्याच श्रद्धेने जगणारे नाथराया आज शब्द स्वरूपानं परमात्म्याचं कौतुक करतात. अभंग 3 चरणाचा आहे, काला या प्रकरणातील आहे. 9 ते 11 मला वेळ दिली आहे, 10 वाजलेत, 1 तासात सगळं संपवायचं आहे. ऐका. विश्व ज्यानं निर्माण केलंय, पर्वती बैसकानं संडावे, समुद्र रेखाना लोंडावे, आणि पृथ्वी या भूते आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या आणि म्या हलविल्या, प्राणू हले जो जगा ते जाडीता.
वेदांना शास्त्रांना जो परमात्मा कळलेला नाही, वेदांनाही नाही कळला, अंतपार ज्याचा कानळा राजा पंढरीचा, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण, चहुवेदी जाण शास्त्री कारण आणि 18ही पुराण. जाणण्याचा प्रयत्न केला पण तो परमात्मा कळला नाही. जे वेदाला शास्त्राला कळलं नाही ते चैतन्य, तो परमात्मा गोकुळाच्या मातीमध्ये बालकाच्या रूपाने आले. प्रश्न आहे ना, तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण, गुणाचे अव्यक्त ते आकार आले, रूपा आले गुणवंत, गुणा आला विटेवरी, सगुण स्वरूप घेऊन परमात्मा आले. एवढंच नाही, गोकुळाच्या मातीमध्ये चोरून लोणी भक्षण करायला लागले. कुणाच्या मुखात कोणता घास जाऊ द्यायचा हे ज्यांच्या सत्तेनं ठरतं ना मायबाप, ते परमात्मा गोकुळाच्या मातीमध्ये चोरी करून भक्षण करायला लागले. जो न कडे वेदशास्त्रा गेम आहे तो गोकुळी चोरोनी लोणी काय का केलं परमात्म्यानं असं? तर परमात्म्याला भाविकाची आवड आहे. किती आवड आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये माळा नावाचा एक तालुका आहे. त्या मागच्या लोकांना आवाज देता का? आवाज देऊ नये त्यांना. किती आवड आहे? गळ्यामध्ये माळ आहे, कंपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे. दृष्टीला जे काही दिसतंय ते पांडुरंगाचं रूप आहे. असे वारकरी संप्रदायातले सकल संत शिरोमणी. अरण भेंडी हे त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावाचं नाव अरण आहे पण त्याला जोड दिली जाते भेंडी. जसं करंज म्हटलं की तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला सांगावं लागतं. तुमची इच्छा नाही तरी म्हणावं लागतं. गाळोदा, अमोदा, गारडी, इच्छा नाही तरी म्हणावं लागतं तुम्हाला. कोणतं करंज? सावखेड्याजवळ. जसं आमचं कळगाव, शेळगाव, बोकर, मादली, आसोदा. इच्छा नसताना वडनगरी, खेडी, चल 4:30 वाजेपर्यंत. ही इच्छा नसताना सांगावं लागतं. तसं अरण भेंडी, तिथं नागिंती नावाची माऊली, परशुबा नावाचे महात्मा. धन्य ती अरण रत्नाची ती खाण, जन्माला निधान सावत. पांडुरंगाला प्रसन्न केलं, कांदा मुळा भाजी अवघी. भाजीपाल्याला विठ्ठलाचं रूप मानणारे परमात्मा. त्या परमात्म्याला त्याने हृदयात साठवलं. भाजीपाल्यालाही परमात्मा स्वरूप मानणारे सावतोबाराया आणि विश्वाचा मालक ज्याने हृदयात समाविष्ट केला, परमात्मा प्रसन्न झाले. सावतोबा तुमच्यावरती प्रसन्न आहे, काहीतरी मागा. प्रभू खरंच द्यायची इच्छा असेल तर मजूर मिळत नाहीयेत आणि मळ्यात तण भरपूर वाढलंय, जमलं तर एवढं तण काढू लागा. आणि ब्रह्मांडाचा मालक भाविकाची किती आवड आहे. हातात खुरप घेऊन माळ्या सावत्यास खुरपू लागे. एका रात्रीमध्ये किलोभर सोन्याचे दागिने घालवायचे. नरहरी सोनारा घडू. काहीतरी महामारी आली गुराढोरावरती, अनेक जनावरं मेलीत. आणि त्या काळामध्ये सुखोबांकडे त्या क्षेत्रातलं काम होतं. ढोरं ओळायला लागले. अरे एकटा माणूस एवढं मोठं जनावर कसं ओढणार? 7 महिन्याची पत्नी आहे, नाव सोयराबाई आहे. पोटाला दोर बांधला. 7 महिन्याचं बाळ पोटात आहे आणि कमरेला दोर बांधून ती माऊली मालकाला मदत करते. विटेवरच्या मालकाला चिंता पडली. माझ्या नामाचं चिंतन करणारा माझा चोखोबा. 7 महिन्याचा कर्ममेळा त्यांच्या पत्नीच्या उदरात आहे. भगवान परमात्मा विटेवरतून उतरतो आणि रूप बदलवून चोखोबांना ढोरं ओढू लागतो. चोख्या मेळ्याचा संगे सजन कसा आहे ही सगळी लीला करतो. दळू कांडू लागे जनेची या संगे. जनाबाई सोबत रात्र रात्र परमात्मा दळण दळतो. एखाद्या माणसाला जर विचारलं तुम्ही दळायला चालला का, तो महाराज तुम्ही कीर्तनात नाही सांगत का देव दळतो?
म्हणून तू देव आहे का आत्माराम तुकाराम भिडे? अरे देवानं केले ते लीला आहे. आपण करतो ते कर्म आहे. कर्मानु गोगच्छित जीवे कर्मण्य वाधिकार असते. महाफले शुक्र आपण करणार आहोत ते कर्म आहे. परमात्मा करतायत ते लीला आहेत. का केलंय परमात्म्यानं? कुणासोबत दळण धरतायत, कुणाच्या मळ्यात खुरपणी करतायत, कुणासोबत घडी फुंकू लागतायत, कुणाच्या मागे शेले विणतायत, कुणाला मेलेली ढोरं वळू लागतायत, कुणाला मांस विकू लागतायत, कुणाच्या घरी कन्या भक्षण करतायत, कुणाला चांबळच रंगू लागतायत. ऐशी भाविकाची आवडी देखा. आणि त्यासाठी टाकून आले वैकुंठ सुखा. वैकुंठातलं सुख परमात्म्यानं सोडलं भक्तासाठी, जे पूर्ण ब्रह्म आहे. एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण. कुणाच्या मुखात कोणता घास भरवायचा, कुणाला किती ऐश्वर्य संपन्न जीवन जगू द्यायचं, हे ज्यांच्या सत्तेनं ठरतं. त्या परमात्म्याच्या मुखात माता यशोदा घास भरवते. एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण. तया घाली ती यशोदा भोजन. ऐशी भाविकाची आवडी देखा. टाकून आला वैकुंठ सुखा. विठ्ठल विश्व माऊली सर्वांना ज्ञात आहे, बहुश्रुत आहे. सालाबादाप्रमाणे चालत आलेला आपला अखंड ज्ञानयज्ञ सोहळा दुसऱ्या तपानंतर 8वं आपलं वर्ष. साधू संतांच्या कृपेनं वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण बाबूलालजी महाराज पातोंडेकर यांच्या प्रेरणेनं ग्रामस्थ मंडळी करंजकर सर्वांच्या अथक परिश्रमानं 32 वर्षाची आपली अव्यात मोठी परंपरा. मार्गदर्शक हरिभक्तपरायण जगदीशजी महाराज किनोदकर, मृदंगासाठी हरिभक्तपरायण योगेश महाराज करंजकर. कशी आहे तयारी? असं असं करा काहीतरी. कशी आहे एक लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावाचे भाचे आहेत ते. त्यांचं गाव दुसरं आहे पण ते करंजचं नाव मोठं करतायत, हे त्यांचं मोठं पण आहे. लक्षात घ्या. नाही तर माहिती आहे का, गावात तुम्ही बरेच कीर्तनकार दाखवेल तुम्हाला आपल्या पण जिल्ह्यात. त्या दुसऱ्या गावाचे पण नाव दुसरंच लावतात. नाही इथं करंज त्यांनी कधी, मला आज माहीत पडलं की त्यांचं गाव दुसरं आहे. इतक्या वर्षापासून सोबत आहेत आणि खूप चांगली तयारी आहे. मृदंग हे त्यांचं क्षेत्र आहे. त्यांनी समर्पित करून घेतलं मृदंगाला. गायनासाठी आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण रोहिदासजी बाबा. त्यानंतर हरिभक्त तुम्ही जी चाल म्हटली ना भैया गाडीवाले, ते इथं येऊन गेले आहेत. हे गाव परमार्थातलं उंची. आदरणीय स्वानंद सुख निवासी गजाननजी महाराज नेमाळे आले आहेत ना, तुझं आलेत राहिलेत. तुम्ही म्हटलं मला त्यांची आठवण आली. लक्षात घ्या. आदरणीय हरिभक्तपरायण श्रीकांतजी महाराज खडके, आदरणीय हरिभक्तपरायण अमोलजी महाराज शिरसोलीकर, आदरणीय हरिभक्तपरायण बळीरामजी महाराज जळगाव धानोरा करंज. कोणी काय म्हणू, मी आजही त्यांना करंज करच म्हणतो. कारण मी लहान असताना ज्या वेळेला या परिसरात आलो तर ते करंजलाच राहत होते. त्यांना करंजवरतून धानोऱ्याला आम्ही नेणार आहे. आमचे मामा आहेत, पाटील भाऊ आहेत आणि आम्ही आहोत. आम्ही त्यांना विनंती केली होती, करंजला तर तुम्ही थांबलात परंतु धानोऱ्याला या. त्यांचंही तुमच्यावरती प्रेम आहे. परिसरातून आलेली समस्त भजनी मंडळ, गुणीजन, गायक, वादक एकट्याचा नवे खेळ म्हणून मिळविला किंवा जमविला. यंदा ज्यांनी महाप्रसाद घेतलेला आहे माझ्यामध्ये हरिभक्तपरायण कैलास चंदू पाटील, आणि पुढच्या वर्षाचे जे महाप्रसादाचे मानकरी आहेत हरिभक्तपरायण बाळू शिवराम धनगर ग्रामपंचायत सदस्य, या दोन्ही अन्नदात्याकरता एकदा मनापासून समस्त कार्यकारिणीतून सेवा माझ्या वाटेला आहे. श्रीगुरु स्थानी असणारे हरिभक्तपरायण रजनीशपुरीजी बाबा, बाबांचं या ठिकाणी आगमन आहे. बाबा आशीर्वाद देण्यासाठी आलेत.
तुमच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात. ज्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि वारकरी संप्रदायातल्या अनेक कीर्तनकारांना त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मोठं केलं. आदरणीय रामरतन दादा, मी गोड स्वभावाचा माणूस आहे, खूप सिस्टीमवाले पाहिले आपण, पण असे नाहीत, कौतुकास्पद आहेत. दादाही आहेत, धानोरा, करंज, घारडी, सावखेडा, किनोद, आमोदा, जिथून तिथून मंडळी असतील, सर्वांच्या चरणी माझा दंडवत. परिचित अपरिचित गायक वादक, चोपदार, विनेकरी, हार्मोनियम वादक, एकट्याचा नवे खेळ मनोनी मिळविला किंवा जमाविला. मागच्या किमान 1 वर्ष अगोदर ही सेवा माझ्या वाट्याला देण्यात आली. आपल्या गावाचा कालाच झाला होता आणि त्याच वेळेला आदरणीय अण्णासाहेब आणि खरं सांगू करंज गावाला जे सरपंच म्हणून लाभले ना, त्यांचं कौतुक करेल मी. दादा संप्रदायाला वाहून घेतलेली माणसं आहे ती, नाहीतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील त्यांना कीर्तनाशी काही संबंध नसतो. नाही 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 नाही, मी माझ्या जीवनातली घटना, मी एकाला विचारलं होतं बसा पाठा, तो म्हणे काय असतं ते, म्हटलं जेवल्यावर खायचं असतं ते, ओजोनी करंटा. नाही, मला वाटतं परमार्थ याच पद्धतीनं घडला पाहिजे. मी नेहमी सांगतो, मला एका व्यक्तीला माळ टाकायला नेलं, एवढी गर्दी त्याच्या दारात रात्री 11:30 वाजेला. घरात गेलो ना आम्ही, 10-15 महिला डोक्याला हात लावून बसल्या होत्या. ज्याला माळकरी करायचा तो 89 वर्ष 3 महिन्याचा होता. त्या सुगतानं पडेल 3 लोकांनी उचललं. मी मनात विचार करायचो, एवढा भाग्यवान शिष्य अवघ्या महाराष्ट्रात एक बी कीर्तन काढलं नाही. होय बा, मरायला आलं ना आता माळकरी करत नाही. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावाया पाय तो आपले सोहित पाय. तीर्थयात्रे जाय. खूप नगरीला मंडळी आली. 1 वर्ष अगोदर माझ्या वाट्याला सेवा दिली. कर्मसंयोगाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचं पाईक ठरलो. दिवसभर अखंड 6 तास कथा असते आमची, आमच्या परिसरामध्ये आसोद्याला कथा चाललेली आहे. आज दुपारून जळगावला सुरुवात आहे. रात्रीची रोजची कीर्तनं. थोडा आवाज माझा थांबलाय, पण तुमचे वैभव बघून अतिजागरण, सगळा जो निराशपणाचा भाव होता तो निघाला आणि परमार्थावरती तुमचं प्रेम आहे. मला आपल्या परिसराचं वातावरण आवडतं की टायमाचं आपल्याकडे खूप बंधन आहे, दुसरीकडे नाही. आम्ही काही ठिकाणी जातो ना, 9:45 पण कीर्तन चालू होतं रात्री, मग ते 12 वाजेपर्यंत. आपल्या परिसरात खूप चांगलं वातावरण आहे. तापी मातेची कृपा आहे तुमच्या माझ्यावरती. 32 वर्षाची परंपरा, त्यातूनच काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तनाचं नवल असं आहे मायबाप की 7 दिवसामध्ये हरिपाठाला, काकड आरतीला, कीर्तनाला सर्वच जण उपस्थित नसतील, परंतु ज्यांनी काल्याचं कीर्तन ऐकलं ना, त्यांनी संपूर्ण सप्ताह श्रवण केल्याचं पुण्यपदरात पडतं. हे नवल आहे. म्हणून ज्या हुशार लोक आहेत ना, त्या फक्त शेवटना दिनाच्या मग गर्दीच नाही. त्यांना विचार कर बाबा, तुम्ही नाही तुका म्हणे काला वैकुंठी. लक्षात घ्या, मंदिर किती जरी मोठं बांधलं, मंदिराच्या शिखरावरती जोपर्यंत कळस ठेवला जात नाही, मंदिर पूर्ण नाही. गंगा उगम पावली, अनेक स्थळांना पवित्र करीत गंगा निघाली. ज्या तापी मातेच्या तीरावरती आपण राहतोय, सूर्यकन्या असणाऱ्या या तापी मातेचा जन्म बैतूल नावाच्या जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशात होतो. तिथून ती आपल्या महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रातून पुढे गुजरातपर्यंत जाते. सुरतच्या पुढे ती गुप्त होते आणि पुन्हा सागराच्या नाभीमध्ये प्रगट होते. 3 राज्य, अनेक जिल्हे, अनेक तालुके, न मोजण्या इतक्या जीवांचा उद्धार करीत तापी मैया चालली. गंगेने किती मोठा प्रवास केला याला विशेष महत्व नाही. ज्या दिवशी गंगा सागराला मिळते त्या दिवशी गंगेची पूर्णाहुती होते. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, बोलता का? अवघ्या झाल्यावर सागर संग
तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा सागराला मिळाली ना, गंगेची पूर्णा होती. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे या नामयज्ञातली सांगतेची आहुती आहे. आणि आहुती टाकली की यज्ञ सांगतेला जातो, संपन्न होतो. श्रीमद भागवताच्या दशमस्कंद पूर्वार्धामध्ये जी भगवंतानं लीला केलेली आहे, पूर्वार्ध असेल उत्तरार्ध असेल, पण आजच्या कीर्तनामध्ये पूर्वार्धातली लीला सांगायची आहे. 4 ठिकाणचं चरित्र आहे. 32 वर्षापासून आपण काल्याची कीर्तन ऐकतात. त्यातलं माझ्यामध्ये 1-2 काल्याचं कीर्तन मीही केलं आहे. अगोदर पण आलो आहे मी, आणि मी पुन्हा येईन. कीर्तनले म्हणतोय मी. ऐका, गैरसमज नका करू रे बाबा. ऐका, काय झालं ना, 11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 14 वर्ष मथुरा, 90 वर्ष द्वारका आणि 10 वर्ष मध्य प्रदेशामध्ये उज्जैन, असं 4 ठिकाणचं चरित्र आहे देवाचं. त्या 4 ठिकाणच्या चरित्रापैकी आजच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ठीक आहे माऊली, गोकुळातलं चरित्र उच्चारावं, पण कुठून कुठपर्यंत याला पुन्हा मर्यादा आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे रांगता गोधने. परमात्म्याचा अवतार झाला, परमात्मा रांगायला लागले, परमात्मा गाई चारायला गेले, तिथं मित्रांसोबत न्याहारी केली, त्याचा काला केला, इथपर्यंत नेऊन सोडावं. श्रीमद भागवताच्या दशमस्कंद पूर्वार्धामध्ये यदू नावाचा वंश, औक नावाचा राजा, त्यांना 2 मुलं देवक, उग्रसेन, उग्रसेनाचा कंस, देवकाच्या 7 कन्या, त्यातली 7व्या नंबरची जी आहे तिचं नाव माता देवकी. त्या देवकी मातेने तारुण्यात पदार्पण केलं. सुरसेन नावाचा एक राजा आहे, त्यांना वासुदेव नावाचा मुलगा आहे. त्या वसुदेवासोबत देवकी मातेचं लग्न लागलं. अति आनंदाचा प्रसंग आहे. बिदाईची घडी आली. बाप त्या लेकीला बिदाई करत होता. कंस रथाचे घोडे आखलत होता की जाते लाळाची लेक आज सासरी, 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 जाते लाळाची लेक आज सासरी. बायकानं जीवाचं कान करून ज्या दिवशी मुलगी नांदायला जाते, बाप माडकरी नसू द्या, बाप वारकरी नसू द्या, पण बापाच्या हातून जर कन्यादान घडलं ना, तर धर्मशास्त्र म्हणतं सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान, मुलाच्या समान. बाप माडकरी नसला तरी चालेल, पण बापाच्या हातून कन्यादान जर झालं तर पृथ्वीदान केल्याचं पुण्य बापाला मिळतं. आणि जगातली सगळी तीर्थ कशावर आहेत? पृथ्वीवरती आहेत. हा कन्यादानाचा एक आविष्कार आहे. आणि ज्यांच्या घरी पहिली लेक जन्माला आली असेल ना, ते लोक लय भाग्यवान आहेत. कभी औरत बनकर सुख और दुख में माया करती बहन बेटी के रूप में, माँ बनकर वो जलती है सारी जिंदगी भर, कसम से कहता हूँ लड़की पैदा होती है तकदीर वालों के घर. हे लोक भाग्यवान आहेत ना, त्यांच्या घरी लेकी जन्माला येतात. मी मान्य करतो समाजामध्ये 2% पोरी नालायक आहेत, आपल्या जिल्ह्यातलं नाही, दुसऱ्या जिल्ह्यात. पण 98% लेकी खूप चांगल्या आहेत. लेकीच्या जन्माचं स्वागत करूया, लेकीला जगवूया आणि लेकीला शिकवूया. या कथांमधून, या कीर्तनांमधून हेच आपल्या जीवनात परिवर्तन घडवूया. मी थोडं स्पष्ट वक्ता सुखी आहे, लक्षात घ्या. मुलगी शिकली, प्रगती झाली असं वाचतो की नाही आपण? लेक जगावी म्हणून जिथं जिथं मी कीर्तनाला जाईन ना नक्की बोलतो. पण काय झालं ना, आपल्या शाळेची सुरुवात चुकीची झाली आहे. उजनीच्या पुस्तकात या लोकांनी आपल्याला असं शिकवलं, बबन अभ्यास कर आणि कमल पाणी भर. वाचलं असेल तुम्ही? म्हणजे तो बबन साहेब होईल ना, कमल फक्त पाणीच भरेल. मला असं वाटतं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आज कमल IPS आहे, बबन पाणी देवाले. मी आत्ता तिकडे नागपूर जिल्ह्यात जाऊन आलो.
एक सुया पोथा विकून, कुंकू काजळाच्या डब्या विकून टोपलीत घेऊन फिरणारी ताई IPS झाली. आपला गोळगडी समज काय झालाय माहितीये का? लेकरं चांगल्या शाळेत टाकले की शिकतात असं नाही. लेकरं चांगले असले तर कोणत्या पण शाळेत शिकतात. त्याचं उदाहरण मला तिथं अनुभवाला आलं. आता विषांतर झाला असेल ऐका. 7व्या नंबरची लेख आहे, तिची विदाई आहे. आकाशवाणी झाली. कंसा, ज्या बहिणीला विदाई करतो ना, हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. मी लेख वाचावी म्हणून थोडं विषांतर केलंय बरं का, माझा वैयक्तिक लाभ नाही. आपल्या लोकांनी मुलीला तुळसाबाई म्हटलंय, मुलाला वळाचं झाड म्हटलंय. मला आता अण्णा सांगत होते, शुक्तालला एक वळ आहे, तो 5000 वर्षापूर्वीचा आहे. खरं आहे? तुम्हाला 5000 वर्षाचा वळ माहित आहे? मी त्रेतायुगातला वळ पाहून आलो. नाही खरंच ना. बिहार नावाच्या राज्यामध्ये पितृगया नावाचं क्षेत्र आहे. पितृगयाला जर गेला तर अक्षय वट आहे तिथं. आणि आता जिथं कुंभमेळा भरलाय ना प्रयागराजला, तिथं अक्षय वट वृक्ष आहे. त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 3 युग जिवंत आहे तो वड. कधी गेलात तर बघा, आजही आहे. खोटं वाटलं माझं बाळ भरा, मला घेऊन चला, मी येतो. नाही सत्य आहे मायबाप. वड युगानुयुगे जगतो, पण त्याच्या तुलनेत तुळशी तितकी जगत नाही. तुळसाबाई तेवढी मोठी होत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे का करंजकर मायबाप, वड सुकल्यानंतर त्याच्या पारंब्या गळ्यात बांधून कोणी फिरत नाही. आणि माझ्या तुळसाबाईचं लाकूड काय एक पान सुद्धा वाया जात नाही. हा तुळशीचा महिमा आहे. कीर्तनातून आलं लक्षात तर घेऊन जा. लेख वाचावी म्हणून मी हे सगळं सांगतोय. मला लेख नाही आहे, मला लेख नाही, मला बहीण नाही आहे. मी एक अभागी कीर्तनकार आहे. मला मुलगी पण नाही, बहीण पण नाही. रक्ताची बहीण नाही दिली पांडुरंगानं मला. आज संप्रदायात फिरताना अनेक भगिनी हातावरती राखे बांधतात, परंतु रस्त्यावरती भाऊबीज दिवाळीला जेव्हा गाड्या चालतात ना, वाईट वाटतं मला एकतरी की आपल्याला पण बहीण असती तर आपण एक कीर्तन बुडवून तिला न्यायला गेलो असतो. झालं असेल विषयांतर. ज्यांच्याकडे आहे त्यांनी सांभाळा. आई मुक्ताबाईचा, ज्ञानोबांचा आदर्श घ्या. बहीण भावाच्या अंतकरणातलं जे प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये प्रॉपर्टी, संपत्ती आडवी येऊ देऊ नका. मुक्ताईच्या राष्ट्रातले, ज्ञानोबांच्या राष्ट्रातले आपण लोक आहोत. विषांतर झाला आहे का? ज्या वेळेला कंसाला माहीत पडलं की हिच्या पोटी येणारं बाळ मला मारणार आहे, जर मी हिलाच मारून टाकले तर मी अमर होईल. आणि मायबाप ऐका, त्याने तिथंच केस पकडले, कमरेचं खडगं काढलं, मारण्यासाठी धावला. त्या नवरदेवानं हात पकडला आणि सांगितलं, मूर्खपणा करू नको, देवकीत केला नाही तुझी मुलगी शोभेल. त्यातल्या त्यात लग्नाचा दिवस आहे, बंदी शाळेत ठेव, जेवढी जन्माला येतील तेवढी तुझ्याकडे आणून देईल. धर्मशास्त्र असं म्हणतं मायबाप की मूर्खांना खोटं लवकर पटतं. त्याने बंदी शाळेत ठेवलं. 6 लेकरं मारली. आता ती मरायला खूप वेळ गेला, पण हे घड्याळाचे काटे थांबत नाही म्हणून 6 मेले. 7वं योगमायनं रोहिणी वज्री बलभद्र स्थानापन्न केलं. 8वे जगाचे मालक. श्रावण महिना, अष्टमीची रात्र. बघा तिथी आहे 8वी. अवताराचा क्रमांक 8वा. देवकी मातेच्या बाळाचा क्रमांक 8वा. आज सप्ताचा दिवस 9ला कृष्ण लीलेचा. 8 वर्षाची मूर्ती रात्री 12 नंतर चतुर्भुज स्वरूपानं प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि प्रगट झाल्या बोलायला लागले. क्षणाचाही विलंब न करता मला इथून उचला, न्यायचं कुठं? नी गोकुळाला मज, नी गोकुळाला, 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 नंदाचा गुराला मज, नी गोकुळाला, नंदाचा गुराला मज, नी गोकुळाला,
असं म्हणायचे जुनं ते. लक्षात हे वैभव आहे आपलं, लक्षात घ्या. आपल्याही सुपात धान्य पकडायची तर समोर चिमणे आला तर मुद्दामून मुठभर धान्य फेकून द्यायचे. वेडी होती का ती? नाही होत. चिमण्यांमध्ये भगवंत बघायचे ते. ज्वारीला कणसं लागली तर आपले आजोबा, आपले वडील पहिली लागलेली 4-5 कणसं दाणे परिपक्व झाली की मोडून आणायची, कापून आणायची. घरी आणत नव्हती, मारुतीच्या मंदिरात बांधायची. का? चैत्र वैशाखाच्या रखरखत्या उन्हात जेव्हा पक्ष्यांना चारा मिळत नव्हता ते मारुती महादेवाच्या मंदिरात बांधलेल्या त्या कणसांवर ते दाणे काढायचे. इवल्याच्या चोचीत जेव्हा दाना घेऊन पक्षी जायचा आणि आपले वडील जर मंदिराच्या पारावर बसले असतील तर त्या पक्षाच्या चोचीतला दाना बघितला की आपल्या बाबांना त्यामध्ये पंढरपूरचा पांडुरंग भेटायचा. हा संशोधनाचा एक विषय होता. हे प्रेम होतं त्यांचं. म्हणून मी म्हटलं जुनं ते लक्षात घ्या. जुन्या लोकांनी सांभाळलंय सगळं. ही ठेवण आहे आपली. विषांतर होईल आहे का? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. प्रभू अंगावरती वेड्यासमोर कुलपाई पहारेकरी कसं जायचं? नको खेद करू. आणि पती लक्ष्मीचा तुम्ही फक्त उचला मला. बरं कंसाने का मारले तेवढे लेकर? त्याला मरण माहीत पडलंय. करंजकर मायबाप वारकरी श्रोते सज्जजन आपण सर्वजण का आनंदात आहोत? काय आनंद आहे तुम्हाला एवढा श्रीकांतात? मरण माहीत नाही. का आनंद होता पण मरण माहीत नाही. मरणार्थ आहोतच. तारखा तर फिक्स आहे पण डिक्लेअर नाही आहेत. म्हणून आनंदीने मग नाही. आपले नियोजन मोठमोठी चालू आहे. पुढल्या वर्षीला आपण असं करू पण परत कोरोना उन्हात नाही. नियोजन तर मोठं आहे आपलं पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. 5 वर्ष व्हायला आली कोरोना येऊन. ज्या कंपनीनं महाराष्ट्राला कोरोनाची वॅक्सिन दिली ना अण्णासाहेब, त्या कंपनीमध्ये माझा सक्का लहान मावस भाऊ कामाला आहे. मी त्याला विचारलं आठवड्यापूर्वी की विशाल कोरोनाच्या विषाणूचा शोध लागला का? त्याने असून सांगितलं दादा जगातल्या एकाही वैज्ञानिकाला अजून कोरोनाचा विषाणू किती बारीक आहे एकही सायंटिस्टला त्याचा शोध लावता आला नाही. मग त्या दिवसापासून सांगू लागलो कीर्तनात न दिसणारा विषाणू जर जग थांबवू शकतो तर न दिसणारा माझा पांडुरंग नक्की आपल्याला तारून नेऊ शकतो. यावर विश्वास ठेवा. हे कार्य करीत राहा. करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविल यमा. तसं परमात्मा 8 वर्षाची मूर्ती चतुर्भुज स्वरूप आहे. म्हटलं तुम्ही उचला फक्त मला. जेव्हा त्यांनी तयारी दर्शवली परमात्मा अंतर्धान पावले. देवकी मातेचा आकांत आहे जाणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. 16 मिठी आणि लपवा लपवा उचलेला कमळापत्ती बंधन पायीची गळती. आले यमुना महाराणी पर्यंत. इकडे सेवक मूर्छित होते. तिने मुद्दामून पूर वाढवला. पुढे चढीला आचाट देवे लाविला अंगुष्ट. आले गोकुळापर्यंत परमात्मा टेकवला. माया उचलली तिला घेऊन. मथुरेत आले. अंगावर बेड्या चालल्या. कुल्प बंद झाली. सेवक जागृत झाली. आतापर्यंत शांत असलेली माया टाव फोडते. गडे माया करी अकांत नमा म्हणे उठ दूत. बोलवलं पाचारण केलं. कुठं आहे आठवा वसुदेव देवकीनं हात जोडले. दादा तुला मुलापासून भीती होती. कन्या आहे नको ना मारो. पण निष्ठुरला दया कसली. कन्या का होईना संपवणार आहे मी. मुलीचा तिरस्कार कंसानच केला असं नाही. युगानुयुगे लेकीचा तिरस्कार झाला. आपण माझ्यासमोर जेवढे वारकरी मायबाप बसले मान्य करणार. दवाखान्यामध्ये बाळ जन्माला आलं. बाळाच्या रडण्याचा आवाज आला. गॅलरीमध्ये नातेवाईक हॉस्पिटलच्या उभे आहेत आणि त्यांनी एका स्वरात विचारलं काय झालं. म्हणजे बाळाला जन्म देणारी आई मेली का जिवंत हे विचारलं का? नाही. काय विचारलं? मुलगा का मुलगी? म्हटली की सर्वात जास्त नाराजगी कोणाची माहिती आहे? ननद आणि सासू. त्यांनी त्या लेकीचा चेहरा सुद्धा बघितला नाही. मुलगी रागारागात रिक्षा पकडली निघून गेल्या.
अशी रस्त्याने ती रिक्षा पलटी व्हावी, दाबून मराव्या त्या, आणि त्यांच्या उत्तर करायला माझंच कीर्तन व्हा. आपल्या जिल्ह्यातल्या नाही, दुसऱ्या जिल्ह्यात जरा तुम्हाला कोणीच राहत नाही तिथले असतील ते. ऐका, नाही मला फिरायचं नाही या परिसरात. ऐका जीवाचं ज्ञान कर. अगं माय तू पण लेखच आहे ना. तुझ्या वेळेला आईनं जर असा विचार केला असता तर या जगाची वृद्धी होईल कशी? थेंबे थेंबे सुरुवात आपल्यापासून करा, आपल्याला जग बदललेलं दिसेल. एक विनंती करू, 20 वर्ष, पुढचे 20 वर्षाने मी असेल नसेल या जगात, पुढचे 20 वर्ष लेकीच्या जन्माचं स्वागत करा, शिकवा, तिचं संगोपन करा, लाळ कौतुकानं वळवा. पुढच्या 20 वर्षानंतर पुन्हा आपल्या महाराष्ट्राला सुखी समृद्धीचे दिवस येतील. माझं वाक्य अंतकरण डायरेक्ट टिपण करून ठेवा. हुंडा पद्धतीला आळा घाला. कुणामुळे सगळं? श्री भ्रूण हत्या. एक लेक आईशी बोलते ना, मला वाचव वाचव जाते सावध करोनी, नको हत्याला पोटात मारोनी. आज आपला विषय नाही तो, कधीतरी येईल म्हणेल मी. आजचा जो विषय तेवढा पुढे नेतो. माया कंस संपवणार होता ती हातातून सुटली, आकाशात गेली, लख प्रकाश पडला, अष्टभुजा मूर्ती प्रगट झाली, गडगडाटी हास्य केलं आणि सांगितलं, कंस मूर्ख आहेस तू, तुला मारणारा माझ्या अगोदर अवताराला येऊन गेलाय, सुखात नांदतोय. झोप उडाली कंसाची. श्रावण वद्य अष्टमीची रात्र संपवून टाका. नवमीचा दिवस आला. नंद राजाच्या घरी सर्वात पहिल्यांदा भगवंताला कोणी बघितलं असेल तर नंद राजाची बहीण आहे, तिचं नाव आहे सुनंदा. तिने यशोदा मातेला चिमटी घेतली. जसोदा, जगजा तुझे ना लाला भयो. आपल्यापैकी तुम्ही वृंदावनला जातात ना ट्रिप घेऊन, बरं ऐका, तिकडची हिंदी ऐका, कसं जा, आपण ऐकलं असेल ना, लाला भयो. मी नेहमी सांगतो विनोदानं की आपल्याकडची थोडी खतरनाक आहे. हमारी सायकल तुम्हारी भीत को लाव क्या. कोणती हिंदी? हिंदीची आत्महत्या केली आपल्या लोकांनी, लक्षात बळी घेतला तिचा. जसोदा जगजा तुझे ना लाला भयो. शुद्ध हिंदी उत्तर प्रदेश. कधी बाबांच्या जवळ बसला तर त्यांच्याकडनं ऐका हिंदी काय असते, लक्षात घ्या. आपल्या लोकांची मराठी पण लय खतरनाक झाली. मी शेतात गेलो होतो ना, वावरातून परत आलो, माझा मराठाची बोल कौतुक आहे अमृतातही. ऐका माय बाप, तिथून धावत सुटली. जो भेटेल ना त्याला सांगते गावामध्ये, गौलियो गोपियो सुनो, अपने गांव के मुखिया यानी मेरे नंद भैया, उनको ना लाला भयो, लाला भयो, लाला भयो. सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती बाप. नंद बाबांपर्यंत गेली गोशाळेत. नंद भैया कहाँ पे? नंद जी पूछे थे क्या हुआ सुनंदाबन, पागल तो नहीं भी? ना भैया मैं पागल नहीं भाई, लेकिन जो बात मैं आपको सुनाने वाली आप सुन के पागल हो सकता है. ऐसा हुआ क्या भैया? आपको ना लाला भयो, तुम्हाला. अरे गळ्यातून मोत्याचा कंटेहार काढला, सुनंदा मातेच्या गळ्यात घातला. दोन्ही बहीण भावंड धावत आले, बाळाचं मुखावलोकन केलं, गर्गाचार्यांना बोलवलं. नंद महोत्सवाला आरंभ झाला. 18 श्लोकामध्ये श्रीमद भागवतात त्याचं कौतुक येतं. शब्द स्वरूपानं मांडायचं तर, गोकुळी आनंद झाला बालकृष्ण घराला, गोकुळी आनंद झाला बालकृष्ण घराला. परंकर मंडळी ऐका ना, माझी विनंती, काही क्षणासाठी सर्वांनी हात वरती करून टाळी. कधी मथुरेपर्यंत, कधी गोकुळापर्यंत, कधी ब्रजभूमीपर्यंत आपण जाणार आहोत. या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपलं करंजच गोकुळ होऊ द्या. अजून एक विनंती, जर जमलं तर 2 मिनिटं पावली खेळा. माझ्यासाठी नाही, जगाच्या मालकासाठी. अरे हा नाम नाम ब्रह्म, ज्यांना जमेल त्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अरे गोकुळामध्ये बालकाच्या रूपाने आले ते बालकृष्ण, राधेसाठी नांदले ते राधाकृष्ण, योगांसाठी नांदले योगेश्वर कृष्ण. त्यांनी गायी तरल्या ना जे गोपाल कृष्ण, वस्त्र लीला करता दामोदर कृष्ण. किती सांगू मी सांगू कुणाला,
सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू कुणाला किती सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनिका काठी गोकुळ अवतरले तालात नातगाव तालात पैदल तरले दादा दिसतो गोपी आला दादा दिसतो गोपी आला रंगाचा शृंगार होते आनंद झाला आनंद झाला तुम्ही सांगू कुणाला किती सांगू रे सांगू कुणाला खेळ असा रंगला की खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरधारी मारी तो पिचकारी रंगाची पडती सडे फेर धरती दिशा फेर धरती दिशा धूळ घाला दिशा रास रंगाच्या घरात ना असे साजरी की होटावरी बासुरी फुलले मिसुर संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणे गोपाल खोड्या करून खोड्या करून गोपवाले जमवून गोपवाले सांग सकाळी गोपाल नंद घरा नंद भयो जय होले आला नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला हाथी दिनो पालकी हाथी दिनो लाल लड्डू दिनो पेड़ा दिनो लापसी दिनो लालकी नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला धन्यवाद सर्वांना. आता जे पावली खेळायला लाजले ना आणि जर उद्या चालून दुसऱ्याच्या लग्नात नाचलात काहीच होणार नाही. पण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. पण तुम्हाला मला एक रोग लागलाय कोणता माहिती आहे? लोक काय म्हणतील. त्यांनी कुणाला चांगलं म्हटलंय आपल्याला बरं म्हणतील. मला बरं म्हणत असतील का लोक? नाही हो. हातीच्याला बाजार हा सगळं पाठ आहे तुम्हाला. या युक्तीन जगा. जग काय म्हणेल याची भीती बाळगू नका. यांनी सीतामातेला नाव ठेवलं, यांनी प्रभू रामचंद्राला नाव ठेवलंय, या लोकांनी भगवान कृष्णाला नाव ठेवलं, या लोकांनी ज्ञानोबांची जोडी फाडली आहे, या लोकांनी तुकोबांना गावाच्या बाहेर हाकलला, या बाहेर लोकांनी मुक्ताईला खापर बोटी भेटू दिली नाही, या लोकांनी ऐका ऐका जगी तोच एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य
ही जी भजनी आहेत ना गावाकडची आपली, गावाकडचीच आहे का? सुटकारवाली मंडळी. बरं, ज्या भजनी मंडळीच्या जीवावरती परमार्थ टिकला आहे. आम्ही तर पोपट पंची होतो, आम्ही 2 तासापुरते येतो. या लोकांनी टिकवलं हे सगळं. एक कीर्तनकार जर कमी झाले तर 500 कीर्तनकार नवीन मिळत आहेत दरवर्षी महाराष्ट्राला. यंदा मृदंगाचार्य, पुढच्या वर्षी भागवताचार्य. बघतच ना तुम्ही पत्रिकांमध्ये असे हरिपाठ बी पाठणे तरी भागवताचार्य येतो. पहिल्याच दिवशी परीक्षेत मोक्ष सांगून दिला त्यानं. एक समोर बसल त्याला म्हणे आता भागवत कोण आहे की मग परीक्षेत मोक्ष केव्हा सांगायचं हे ज्ञात नाही त्याला. ऐका, एक कीर्तनकार गेले तर 500 मिळत आहेत, पण एक भजनी जर कमी झाले तर 3-3 पिढ्यांपर्यंत भजनी नाही येत. यांचे मायबाप जर माझ्या समोर असतील ना, त्या दोघांचे तर चरणी दंडवत तुमच्या. तुम्ही तुमच्या लेकरांना उभं राहू दिलं कीर्तनात. लोक विचारतात काय होतं कीर्तनानं. या कीर्तनात जर लेकरं येऊन बसली ना ते हिंदू धर्माचं रक्षण करतात. का महाराज याला पुरावा आहे का? 2 वर्षाचं लेकरू मांडीवरती घेऊन जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तनं मावळ प्रांतात एका माऊलीनं ऐकली. लेकरू 12 वर्षाचं झालं. त्यांच्या घराच्या बाजूला लोकनाट्य आलाय वाडी वस्तीवरती. त्या 12-13 वर्षाच्या लेकराचे मित्र सांगत होते तिथं लोकनाट्य आहे. आपला मुलगा लोकनाट्यात गेला नाहीये, फक्त बघायला गेला नाही, फक्त ऐकतोय. हे आईनं ऐकलं, बाहेर आल्या, कान पकडला बाळाचा, घरात नेलं, सांगितलं तुला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रात तारुण्यात आलेले लेख उचलून नेतात निजाम, कुतुब, आदिल, मोगल. अरे 4-4, 5-5 सुलतानीशाही महाराष्ट्राच्या छात्रावर त्या नाचतायत. त्या लेकीला उचलून नेतात, तिच्या अब्रूशी खेळतात, तिला जलाल खाण्यात नाचवतात, तिची अब्रूची लखतर वेशीला टांगतात, अवयव तिच्या मर्जीच्या व्यतिरिक्त कापतात, तिच्या भाल्याच्या टोकाला आणि तलवारीच्या नोकाला लागतात. ही आई बहिणीची विटंबना होते आपल्या महाराष्ट्रात. बाया नाचवण्यासाठी नाही, तुला बाईची अब्रू वाचवण्यासाठी जगायचं आहे. त्या लेकरानं आईला नमस्कार केला, सांगितलं तुझ्या उरातलं स्वप्न माई मी सत्यात उतरवेल, मी करील आई लेकीबाडीचं लक्षण, मी राखेल अंगणातली तुळस, मी सांभाळेल मंदिराचे कळस. ते लेकरू मोठं झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून भेटले. काय होतं कीर्तनानं? उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर बांधलं गेलं. आज तिथीनुसार दिवस आहे, तो 1 वर्ष झालं. 22 तारखेनुसार आहे, तिथीनुसार आजचा दिवस आहे की आजच्या दिवशी 1 वर्षापूर्वी राम मंदिर पूर्ण झालं. एका महंत, जसे आपले महंत बाबा बसलेत, एका महंतानं माईक हातात घेतला आणि तो महंत बोलताना म्हटला अयोध्येत राम मंदिर पूर्ण होत आहे आणि जगात जिथं जिथं हिंदूंची मंदिरं टिकतायत ना याचं सगळं श्रेय त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी राजाला जात आहे. उत्तर प्रदेशातला साधू महाराष्ट्रातल्या राजाचं कौतुक करतो आणि महाराष्ट्रात जन्माला आला एखादा बधीर विचारतो कोण होते शिवाजी महाराज. मी नेहमी सांगतो की 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेलं एक बाळ म्हणजे शिवबा. अरे अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेलं एक भगवं वादळ म्हणजे शिवबा. गमिनिकावा युद्धनीती कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शिवबा. कर्दनकाळी मराठी माणसाला वेळीत जागवणारं भगवं वादळ होतं शिवबा. त्या अफजल खानाचा कोतडा बाहेर काढणारा महाराष्ट्रातला मराठी वाघ होता शिवबा. अरे झोपलेल्या शंड जनतेच्या गालावरती झंझणी चपराक होती शिवबा. जनतेसाठी जीवाचं रान होतं शिवबा. महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचं माप होतं शिवबा. तुमचा, माझा आणि संबंध हिंदुस्थानाचा बाप होता राजा शिवबा. त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराची मात. मला एक जण म्हटलं शिवाजी महाराजांचं चरित्र का सांगायचं. म्हटलं तुझ्या आजोबाचा आनंद ते पण सांगेन मी. आपण जे जगतोय ही कथा होत आहेत, ही कीर्तन होत आहेत, मंडप घालता येतो, 7-7 दिवस आपल्याला नाम संकीर्तन करता येतो. कोणाचे उपकार आहेत. मागच्या 3 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसावर बंदी आली होती की नाही आली होती. बुटं घालून अधिकारी नारदी गादीवर 40 गावाला चढले होते की नाही चढले होते. 10 वाजेच्या पुढे कीर्तन चालणार नाही असं जाहीर झालं होतं की नाही झालं होतं. बघितलंय आपण. त्यांना विनंती केली तुम्ही सर्वांचा विरोध करा, देवाचा विरोध करू नका. असे हनुमंतान गदा उचलली सगळा सत्यानाश. लक्षात घ्या, देवाची छडी वाजते कमी पण लागते जास्त. भगवान के घर में देर आहे. तुम्ही 2024-25चा जर विचार केला तर छोटी छोटी लेकरं सुद्धा बोलायला लागली आपल्या धर्मात श्री शिवाय. मला खूप आनंद या गोष्टीचा.
तुम्ही मान्य करा की नका करू, हा सत्य सनातन हिंदू धर्माचा विजय आहे दादांनो. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा. कधी मंदिरात न जाणारी माणसं मंदिरात जात आहे, यापेक्षा काय पाहिजे अजून, काय पाहिजे. तरी आपली काही मंडळी या लोकांच्या विरोधी बोलत आहेत. अरे नका, जे काम आपल्याला करावं लागत होतं ते लोक करत आहेत. याच्या अगोदर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जर गेला लॉकडाऊनच्या अगोदर, तर कोणतरी दूध टाकून गेलेलं असायचं, ते सडलेलं असायचं, दुर्गंधी यायची मंदिरात. मान्य आहे का? आता आपला नंबर सुद्धा लागत नाही तिथं. आनंद आहे ना, उलट चालू द्या. एक माणूस असा चाललाय तांब्या लपून. मी गाडीचा ब्रेक मारला, 3:30 पावणे 4 वाजेची वेळ आहे, नाशिककडनं आलो होतो. हायवेवरून टर्न घेतो, त्यांना विचारलं का ना काय हो, काय नाही मंदिरात जातोय. म्हटलं असं लपून तांब्या का? तुम्हाला म्हटलं माऊली मी कधीच मंदिरमा जाईल नाही, पण ते टीव्हीवर बघतो म्हणे 1 लोटा जल सब समस्या का हाल, जातोय. ते सांगतात असं नाही. 350 वर्षापूर्वी नाथबाबांनी सांगून ठेवलाय, 1 पसा पाणी, 1 पसा जल, 1 ओंजळभर पाणी वा, 1 पुढे बिलोपत्र शंभ महादेवाला वा, परमात्मा प्रसन्न होतील. विषांतर झाला आहे का? या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा गोकुळाच्या मातीमध्ये आहे. बाळाचा नंद महोत्सव परमात्म्याचा त्यांनी साजरा केला. गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण गोकुळीचा सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी आनंद, बाळकृष्ण नंदा घरी त्या आनंदाच्या भरात गुढिया तोरणे करते कथा. 6व्या दिवशी भगवान परमात्म्याने पुतना मारली. गवळणी आनंद व्यक्त करत होत्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. अरे एकी धावी एकी पुढे वाटी ताटी, वाने घेऊन ताटी नंदा घरी. लगबगीत उत्सव त्या ठिकाणी साजरा होत होता. 6 दिवसाचे असताना परमात्म्याने पुतना मारली. 108 दिवसाचे असताना शकटासूर मारला. अल्प वयामध्ये काक बगरी ठा मारले बालपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. भगवंत पोटावर सरकू लागले, तळहात टेकत टेकत रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, हात हात टेकीत, हात हात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखे लागे. करंजकर धानोरेकर मायबाप सर्वजण आहे का? आपल्या सर्वांच्या घरी रंगनाथाची मूर्ती आहे, पण आपण सर्वजण त्यांना रंगनाथ म्हणत नाहीत, बाळकृष्ण म्हणत नाहीत. खरं सांगा काय म्हणतात? तुमले महादेवनी शपथ. मला एकच चिंता आहे, जर हे लोक देवले लंगड्या म्हणतात तर महाराजले काय म्हणत असतील. येतो गजब दुनिया का अजब केलंय भाई. हे असं चाललंय, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, गोल्या में रुद्राक्ष की मालावर पुरा मन काला. लक्षात घ्या, परमात्म्याने ती लीला केली. हळूहळू भगवान परमात्मा भिंत धरून उभे राहिले. मुठभर माती घेतली, मुखात टाकली, मारावया तिने उभारले काठी, भुवने पोटी. अरे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक. हळूहळू चालायला लागले, बोबडे शब्द बोलायला लागले. विश्वाचा जनिता म्हणे करतो म्हणणे था करतो मी, शक्तीच्या दया घनाची आहे. आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक, तिने तापांचा नाश करणारे जे दैवत आहे. चालत बोलत आईच्या जवळ आले. आई घुसळण करते. आईच्या कमरेला मिठी मारली, म्हटली मैया मुझे खाना होना था, भूक लागली आहे. आई म्हटली बाळा 11ला फक्त 10 मिनिटं बाकी आहे, थांब. लगेच पंगत बसी. भगवंत मान्य करत नव्हते, आत्ताच पाहिजे. आई म्हटली बघ एवढं मंथन झाल्याशिवाय तर मी देणार नाही, थोडं थांब की. आईची नजर चुकवली. जी दुधाणी होती ना, दही दूध तूप लोणी ठेवायची जी रूम आहे, खोली आहे, तिथं आले. लोण्याचं मडकं परमात्म्याने आईची नजर चुकून उचललं, कंसात चोरलं, आणि त्या मडक्यातलं लोणी परमात्मा चोरून भक्षण करू लागले. या घटनेचा शब्द स्वरूपाने आविष्कार नाथबाबा तुमच्या माझ्यासमोर म्हणतात की जो वेदाला शास्त्राला कळला नाही तो परमात्मा सगुण रूपाने गोकुळात आला आणि चोरी करून ते लोणी भक्षण करू लागला. अभंगाचं पहिलं शास्त्र
कडे वेदशास्त्रा गे माय तो गोकुळी चोरोनी लोणी काय. खूप गोळ म्हटला ना. आणि संगीत ही एक आराधना आहे, संगीत एक साधन आहे, संगीत एक तपश्चर्या आहे, संगीत दोन जीवांचं मिलन आहे, संगीत जीवाचं शिवाशी ऐक्य आहे, संगीत अंतरात्म्यानं परमात्म्याला मारलेली एक हाक आहे. म्हणून गाता येईल. ज्या आपल्या श्रोत्यांपैकी जे गायनाचे उपभोक्ते आहे ना त्यांनाही आवडेल. ज्या लोकांना गायन आवडत नाही ते विचारतात माऊली चालू कीर्तन माझ्या मधमाच कोकाळी उठत असले काय. ज्ञातच नाही. संगीत एक आराधना आहे. एका भजनाला मी म्हटलं होतं थोडं लक्ष द्या. माझा सांगायचा राग आला त्या माणसाला टाळ ठेवला निघून चालला. बाकीचे भजने म्हटले बाबा नको तो बोलायला तो घरने घ्या म्हणे. म्हटलं जाऊ द्या मला काय करत नाही तुम्हाला पाकिट 10 5 आहे म्हणे. ते ताप करून तेव्हा म्हटलं तुम्ही काय म्हणा मी असंच म्हणे 1 नंबर जाय. नाही खरंच गोड होतं. लक्षात घ्या. जो न कडे वेदशास्त्रा गे माय तो परमात्मा गोकुळी चोरोनी लोणी. गोकुळ गाव का गो मातेचं रक्षण करणारं गोकुळी असा शब्द आलाय. कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळ गावात म्हटलंय का गोमातेचं रक्षण करणारं कुळात म्हटलंय. 2 प्रकारचा अर्थ आहे त्याचा. आता ऐका ना. जो न कडे वेदशास्त्रा गे माय तो गोकुळी. एक गोकुळ गाव होतं आणि दुसरं गोमातेचं रक्षण करणारं कुळ होतं. जो न कडे वेदशास्त्रा गे माय तो गोकुळी चोरोनी लोणी काय. निष्काम परमात्मा आहे. राधिका माता, विशाखा माता, ललिता माता, चंद्रकला माता, प्रभावती माता, लीलावती माता अष्टनायिका भुलवल्या परमात्म्यानं. परब्रह्मा निष्काम तो हा गवडी या घरी, हा गवडी या घरी वाद्यावाले अंबू भगवान कृष्ण बोलतो चोरी. गवडी या घरी, गवडी या घरी म्हणती गवळणी हरीचे पाऊल घरा, हरीचे पाऊल घरा. रंगत रंगत येतो रांग राज मंदिरा. म्हणती गवळणी हरीचे पाऊल घरा, हरीचे पाऊल घरा. निज मंदिरा येतो हरी हा राज भुवनी, काना हा राज भुवनी. नंदासिका कोणी आपण बसे सिंहासनी. लपत छपत येतो हे फक्त खालच्या लोकांना उमजू देऊ नका. काय का त्याचं कारण काय झालंय माहितीये का. हे जे जुनी ठेवण होते ना कीर्तनाची ती लुप्त पावते. भ्रष्टाचारी घुसले ना आपल्यात जास्त. काही दिवस थांबा तुम्ही, ते दिवस दूर नाही. लोक असं पण सांगतील आपल्याला महाराज तुम्ही साडी नेसून कीर्तन करायला लय भारी दिसते. नाही सांभाळलं तर ते दिवस दूर नाही आहेत. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक वक्त्याला नाही बोलणार मी, माझा अधिकार नसेल तेवढा, परंतु माझा आवाज जिथपर्यंत जात असेल संप्रदायाचे अन्वयी म्हणून जे स्वतःला मिरवत आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की बाबा रे, आपल्यामुळे 10 लोक सुधारले नाही तरी चालतील, पण 8 लोक बिघडतील अशी कामं संप्रदायात होऊ देऊ नका. कारण हा संप्रदाय ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या विचाराचा आहे. त्यांनी निर्माण केलं, हे सगळं वैभव त्यांचं आहे. आपण एक पायिक आहोत. आपली काय पात्रता आहे. आपण एक निरोप घेऊन तुका म्हणे मज झालेले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप आणि सोपा मार्ग संतांनी आपल्याला ते जोपासूया. दादांनो ऐका, गवळणी अशा ऐकायला भेटतात तुझ्यासाठी काय मजा चालू आहे. झारी हातात पाणी माठात गवड्याची पोर जाते, वाऱ्याने कुंडल आले डोळे मोडीत राधा चाले, तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे. एका भजनाची गवळण ऐकली, एका जनार्दनी म्हणे नाम याची जनी. किती मार खाऊन धंदा आहे. एका जनार्दनी बी नामदेवराया बी आणि म्हणे जनी. जरा ऐका. अरे व्यासही अमुक ग्रंथ केले. चला विषांतर झाला. ऐका, जुने कीर्तनकार ना या पद्धतीनं कीर्तन करायची. आणि माझी अडचण अशी झाली की मी त्या महात्म्यांसोबत राहिलो. सद्गुरू जगन्नाथ बाबा अंजाडेकर जुन्या लोकांना ज्ञात असतील.
सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज शेळगावकर या महात्म्यांनी थोडी ठेवण त्यांच्यात राहिलो, त्यामुळे थोडं आत्मसात झालं. मला असं वाटतं की संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही, ते विषांतर झालं. मुद्दा आहे का निष्काम परमात्मा पण निष्काम निराळा गोपी लावी येल्या परब्रह्म निष्काम तो हा गवडिया घरी, तो हा गवडिया घरी. तो परमात्मा लीला करत होता. माय बाप आहे का निष्काम निराळा गोपी लावी का महाराज निराळा आहे परमात्मा जी पण गोपी लावी येल्या. तुका म्हणे नटधारी भोग भोग. इथं बसलेली सगळी पुरुष मंडळी ज्यांची विवाह झालेली आहे, किती किती लग्न केली आहेत, एक एक. ब्रह्मचारी म्हणणार आपल्याला कोणी नाही. देवानं 16 108 लग्न केली आहेत, तरी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी. त्याचं कारण आहे देव करतोय ते लीला आहे ना, आपण करतो ते कर्म आहे. भगवंताने हे सगळं जे केलं ना धर्मरक्षणासाठी केलं. माय बाप जब जब होवे धर्म की हानी, त्यावेळेला अधर्म वाढतो ना मायबाप, देवाचा अवतार होतो, त्यावेळी आपल्याच्याने कैवारे मी साकार होणे अवतारे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून या घाली. कशासाठी तर पवित्राणाय साधू नाम विनाशायच धर्म संस्थापनार्थ आहे. संभवामी युगे युगे, अधर्माचा नाश धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्म्याची लीला आहे. भगवंत गोकुळाच्या मातीमध्ये लीला करू लागले. हळूहळू भगवान परमात्मा गल्लोगल्ली फिरायला लागले. गली गली धूम मचायो रे मारो नंदजी न छोकरो, गली गली धूम मचायो रे मारो नंदजी न छोकरो. गली 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 धूम मचायो रे मारो नंदजी न छोकरो. गली 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 धूम मचायो रे मारो नंदजी न छोकरो. यशोदानो कन्हैया तो देवकी न लाडलो, यशोदानो कन्हैया तो देवकी न लाडलो. राधा रमण भायो रे मारो नंदजी न छोकरो. गली गली धूम मचायो रे मारो नंदजी न छोकरो. परमात्मा फिरायला लागले. मायबाप आहे का कधी राधिका माता कडेवर मिळवते, कधी विशाखा माता मिळवते. विश्वव्यापक कमळा पतीन त्याशी गवळणी कडे घेते. मायबाप आहे का राधिका मातेनं परमात्म्याला घरापर्यंत नेलं. सर्वांना पाठ आहे की सासूबाईने विचारलं की राधे कोणाचं बाळ आहे का, नंदराजाचं. रोज आणत चल परवानगी भेटली. परमात्मा आतमध्ये नेला, दरवाजाची कडी भरली, पलंगावर परमात्मा टेकवला आणि राधा राणी बोलायला लागले, लाला आप अगर बडे होते तो हमारे साथ में ना आते ना. आणि त्या क्षणाला परमात्म्यानं दिव्य रूप धारण केलं आणि या नावाचे गवडी मालक घरी आले. दरवाजावर थाप दिली. राधा राणीने परमात्म्याला विनंती केली आपण होते त्या रूपात या. परमात्मा होते त्या रूपात पुन्हा प्रगट झाले. वारंवार अशी प्रक्रिया घडते. असं परमात्मा का करतायत तर त्या राधा राणीचं परमात्म्यावरती असलेलं शुद्ध प्रेम. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याला वारकरी भेटला की आपण असंच म्हणतो हरी हरी रामकृष्ण हरी. पण ब्रजभूमीत जर आपण गेलात तर तिकडे वारंवार एकाच शब्दाचा उच्चार आहे राधे राधे. एक बार तो बोलना पडेगा राधे वदम राधे ते माऊ. माय बाप आहे का वारंवार उच्चार. राधा म्हणजे पराभक्ती आहे आणि राधा मातेच्या विशाखा मातेच्या ललिता चंद्रकला प्रभावती मातेच्या कडेवरती परमात्मा स्वतःला मिरवून घेतोय. याचं कारण काय उत्तर अभंगाचं दुसरंच. ऐसे भाविकांची आवडी देखा, ऐसे भाविकांची आवडी देखा. ओ मोठी पंढरी सोलापूर जिल्ह्यात, पण धाकटी पंढरी याच मंडपात या क्षणाला म्हणायला हरकत नाही. असंच प्रेम तुमचं सदैव परमात्मा. रोज येतात का बहिणीनं तुम्ही या संख्येनं सगळ्या लाडक्या बहिणींना बोला 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 रोज येतात. ताई महाराष्ट्राचा परमार्थ जो टिकलाय ना तो तुमच्या जीवावरतीच टिकलाय. जिथं जाल तिथं मायमावल्यांची संख्या अधिक आहे. ही कथा कीर्तनाची रेलचेल आहे ना महाराष्ट्रभर. आपल्या महाराज लोकांना जी किंमत आहे ती कोणामुळे श्रोत्यांमुळे. आणि श्रोत्यांमध्ये जास्त संख्या कोणाची आहे माता भगिनींची आहे. तुमच्या चरणी दंडवत ताई. चला विषांतर झाला आहे का अण्णा गोड म्हटलं तुम्ही
चालू एक छान शोध देतो, लक्षपूर्वक आहे का? मी नेहमी सांगतो की काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकांत दादा एका भजनात चाल म्हटली होती, हरिया मकुंदा बघू दे मला यशोदेच्या नंदा, सूचना मला रे तुझ्या वाचुनी हरिया मकुंदा. मी त्याला विचारलं होतं चाल कोणती आहे, तोने गोरी है कलैया. हे अचानक भयानक फक्त महाराष्ट्रातच सापडतील, दुसरीकडे कुठे सापडणार नाही. हे शोध, हे संशोधन आपल्याकडेच नाही. आपल्याकडे खरंच रस्त्यानं तुम्ही जा, गाडीचं पेट्रोल संपलं, पेट्रोल पंप किनोदले आणि पेट्रोल धानोऱ्या करंच्यामध्येच संपलं. काय केलं त्यानं माहिती आहे, गाडी आडवी फाडली, मग टाकीच झाकण उघडलं, वरतून हवा फुकली. एवढे शास्त्रज्ञ फक्त आपल्याच जिल्ह्यात सापडतील. नाही, हे गुपित बाहेर जायला नको. विनोद सोडून द्या, मुद्दा आहे का खूप गोड म्हटलं. अण्णा माझे आवडीचं व्यक्तिमत्व आहे. कीर्तन कृष्णाचं आहे, गायन करायला बळराम आहेत आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्व आहे. नेहमी प्रसन्न आहेत ते, काहीच बदललं नाही, तब्येत बदलली नाही, नितीन लाडू जसे ते ऐका, त्यांचं हसणं बदललं नाही. जी व्यक्ती नेहमी हसत असते ना ती व्यक्ती देवाला आवडते. सदैव धवल हासम विठ्ठलम नाही. नाराज करायचो का एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघा, असं वाटतं का या ना आजी शिरेशा का आजोबा खाल टाकेल का. बघा, धन दौलत कोणी कोणाला देत नसतं. कुणाकुणाशी वाद करायचे, कुणाकुणाची भांडणं करायची, कुणाकुणाचा द्वेष करायचा काही कारण नसताना, माहीत नाही न जाणे कब मौत का पैगाम माझे. मी आत्ता करणला कीर्तन करतोय, दुपारी कथ्याला जायचंय जळगावला, हायवेला गाडी लागेल, नजर चुकीनं एखादं कंटेनर माझ्या गाडीवरची चढू शकतं, उद्याच्या दिव्य मराठी पेपरला बातमी येऊ शकते, महाराजांचा प्रवासादरम्यान अपघात मृत्यू होऊ शकतो. माझाच नाही, माझं लय आनंदानं ऐकताय तुम्ही. नाही नाही नाही, नंबर तर कोणा बी लागू शकतो गड्या. अरे कालरूपी अजगर आहे देखो अपना मुख पलाय न जाने बैरी कब किसको खा जाए, कधी गळूनकृत करेल सांग. आणि आणखी एक विनंती करू, मी सगळ्या कलाकारांचं गुणीजनांचं कौतुक का करतो, गायक वादकांचं, मी श्रोत्यांचं, मला भेटलेल्या सगळ्या माणसांचं समाधान दादा कौतुक का करतो, त्याचं कारण एक आहे. मेल्यानंतर माणूस चांगला होता म्हणण्यापेक्षा जिवंतपणे समोर जी स्तुती करायची समोर, निंदा करायची ती पण हे समोर करा. तुका म्हणे सत्य सांगे योत राग याल. नाही तर मी उदाहरण म्हणून सांगतो की मी कीर्तन केलं सकाळी 10 ते 12, श्रद्धाचं कीर्तन होतं. गावनं नाव नाही सांगावं तुमले, कारण कोडे कोडे कोणा अंधा पंधा लटके असतानापेक्षा नको डोक्याला ताप. काय झालं ना, मी निघण्याचा गाईत होतो आणि त्या घरातली आजी म्हटली, महाराज तुम्हाला जेवण केल्याशिवाय जाता येणार नाही. मी म्हटलं माई मला लांब जायचं आहे, 3रा जिल्हा आहे तुमचा आमच्या जिल्ह्यापासून. तर ती बाई म्हटले नाही नाही महाराज आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करेल. माई मी श्राद्धाचं खात नाही. म्हटले तुमच्या गायक वादकांना खाऊ द्या. म्हटलं ते जेवणार नाही, पण आपल्यातला एक गायबाने म्हणे मला भूक लागेल, थांबावं लागलं. पंगत तेव्हाच बसणार होते जेव्हा पितळ जेवणार होते, आणि ज्यांना पितळ सांगितलं ते 40 मिनिटं उशिरा आले. त्यांनी ते पाटावर बसले, ताटं मांडली, पंचपक्वानं दिली. त्या घरात फक्त नातू राहिला होता, वडील त्याचे वारलेले, त्याचे आजोबा वारलेले, त्या बाळाची आई, त्याची आजीन ते बाळ, ते एकटं बाळ होतं. ते बाळ आघारीमध्ये ते घास टाकत होतं आणि त्याची आजी त्याच्यापर्यंत आली, म्हणलं बेटा गाय करू नको, बाबा अतृप्त राहायला नको. थोडं सगळं तो बाळ म्हटलं आजी सगळं झालंय की नाही, तू विसरतोय तुझे बाबा कधीतरी खायचे म्हणे. त्या पोराला तंबाखूवाल्याला शोधायला पाठवलं. 17 मिनिटं उशिरा आला तो, तंबाखू टाकला. आजी परत आली, म्हटली बेटा तुझे बाबा कधीतरी प्यायचे. बसून दे रे बाबा, नका अचानक भयानक ऐकू. कबर बासुंदी टाकली. मला वाटलंय म्हातारी काही ना काही शोधेलच. मी तर पोराला म्हटलं बेटा बाबाला आजी बी आवडत होती. नाही बाबाला जे जे आवडतं ते टाकताय ना तुम्ही, मग घालतो का म्हातारीला आघारीमध्ये. आता जिंदे बाप को रोटी ना दे और मरे बात पचतोय, मुठभर चावल लेके कव्वा बाप बुलायो, अनाडी दुनिया भजन बिना. झालं विषांतर आहे का. मी सांगत होतो का करतोय परमात्मा असं. विश्वाचा मालक असून गोपिकांच्या कडेवर मिरवतो. जगाचा आधार असून सुद्धा आया आधार नाव ज्याचे विश्वंभर, तो परमात्मा चोरी करून लोणी भक्षण करतो. का असं तर ऐशी भाविकाची आवडी देखा आणि टाकून आला वैकुंठ सुखा. अरे ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी
संत सदनी राहील जगाचा. कोणाच्या घरी राहिला? नाथबाबांच्या घरी 36 वर्ष राहिला, सावतोबांच्या मनात राहिला, जनाबाईच्या गोपाळपुरात थांबला. किती 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 उदाहरणं सांगायची. काशीला गेले आणि कबीरांच्या मागे शेले विणले. का? तर आईशी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. जे पूर्ण ब्रह्म आहे त्या परमात्म्याला माता यशोदा भोजन भरवते. एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण अंतया घाली ती यशोदा भोजन. ऐशी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. विठोबा